सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर सध्या समुद्रात उधाणाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे बंदर विभागाने जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारांना 1 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन जे आहे ते केलेलं पाहायला मिळतंय। मी सध्या वेंगुर्ला समुद्रकिनारी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर समुद्रात उधाणाची स्थिती आहे। समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे या ठिकाणच्या मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहेत। जिल्ह्यातील सर्वच किनारपट्टीवर अशीच परिस्थिती आहे। आपण जर पाहिलं असेल तर मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे 1 ऑक्टोबर पर्यंत हे मच्छीमार जे आहेत ते समुद्रात मासेमारीसाठी जाणार नाही आहेत। आपल्यासोबत मच्छीमार आहेत। तुम्हाला बंदर विभागाने सूचना दिलेल्या आहेत की 1 ऑक्टोबर पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये। समुद्रात तशी स्थिती आहे का सध्या? हो, तशीच तुफान सदृश आहे समुद्रात आणि 1 ऑक्टोबर पर्यंत आम्हाला मासेमारीसाठी जाऊ नये म्हणून शासनाचा आदेश असल्याकारणे आम्ही सर्व मच्छीमारांनी आपल्या होड्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या आहेत आणि मच्छीमारी सध्या बंद ठेवलेली आहे आणि 1 ऑगस्ट पासून जो आमचा मच्छीमारी धंदा चालू झालेला आहे तो आजपर्यंत जवळजवळ ह्यातले फक्त 15 ते 20 दिवसच आम्हाला मच्छीमारीसाठी उपलब्ध झालेले आहेत। बाकी शासनाच्या आदेशानुसार, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आम्ही सर्व मच्छीमारांनी आमच्या त्यांचा इशारा आला की आम्ही सर्व मच्छीमार आमच्या होड्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतो। त्यामुळे ज्याप्रमाणे मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे त्याचप्रमाणे इकडे मच्छीमारांचं सुद्धा समुद्राला उधाण आल्यामुळे मच्छीमारांची सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी शासनाने याचा जरूर विचार करावा व मच्छीमारांना आर्थिक स्वरूपात मदत करावी एवढी मच्छीमारांची अपेक्षा आहे सरकारकडे। आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत, कारण 1 ऑगस्ट पासून त्यांची मासेमारी हंगाम जो आहे तो सुरू झालेला होता। मात्र 1 ऑगस्ट पासून आतापर्यंत त्यांना 15 ते 20 दिवसच मासेमारी समुद्रात करता आलेली आहे। मात्र इतर दिवशी समुद्राला उधाण किंवा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे मच्छीमार जे आहेत ते समुद्रात गेलेले नाहीत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार जे आहेत ते सध्या हवालदिल झालेले पाहायला मिळतात, कारण त्यांची मासेमारी जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।